आचाराची एकूण 60 वचने झालेली आहेत आणि आजच्या या सत्रामध्ये आपण पुढील वचनांचं श्रवण करणार आहोत. आजचं वचन आहे, तुम्हा पडिलिया धुळी न लागावी. तुम्हा म्हणजे जे ईश्वराचं सांगितलेलं साधन आचरण करत आहेत अशा सर्व साधकांना स्वामी संबोधित करतात आणि त्यांच्यासाठी हे वचन आहे की तुम्हा पडिलिया धुळी न लागावी. म्हणजे यामध्ये मागच्या वचनाच्या अनुसार अर्थ घेतला म्हणजे तुमचा पाय जर का मुंगीवर पडला तर ती मेली नाही पाहिजे. तर असं कोण व्यक्ती आहे की ज्याचा पाय पडल्याने मुंगी मरणार नाही? तर ज्याचा मांस धातू आटलेला आहे त्याचा पाय कसा असणार आहे? त्याचा पाय पण तसा तो भरीव नसणार आहे पूर्ण. मग त्याचा जरी पाय पडला तरी ते मुंगी तसं मरणार नाही. तो तसा त्या पद्धतीने तो हलका सुद्धा आहे, म्हणजे कृश झालेला आहे शरीर ज्याचं. अशा पद्धतीचा जो साधनवंत आहे ज्याने आटन विजन या माध्यमातून वृक्षान्न भोजन या माध्यमातून आपलं देह कृश केलेला आहे, असा व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीकडनंच त्या वचनाचं आचरण घडू शकतं की त्याच्या त्याकडनं मुंगी मरू शकणार नाही. आता आपण जर का म्हटलं की असं कसं काय, मुंगी तर मरेलच, परंतु त्याने नुसतं देहकृश केलेलं नाहीये तर त्याने ती कणव सुद्धा जोडून ठेवलेली आहे की त्याचा पाय त्या मुंगीवर अशा पद्धतीने पडूच देणार नाही परमेश्वर की त्याच्यामुळे मुंगी मरेल. म्हणजे ही दोन्ही बाजूनी गोष्ट आहे. म्हणजे स्वामी सांगतात की म्हणजे देवे करावे ते केले, म्हणजे देवाने सगळ्या व्यवस्था अशा करून ठेवलेल्या आहेत. आपण फक्त त्या विधीमध्ये जर का आपण उपस्थित झालो की पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआप होत राहतात. आपण फक्त विधी प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातनं देवाला विनंती करायची असते, माणसांना विनंती करायची नसते. देवाला विनंती करायची असते, परमेश्वर बरोबर तो विधी तुमच्या पुढे आणून उभा करणार. फक्त त्यावेळीच आपली बुद्धी झाली पाहिजे, आपल्याला ते स्फुरलं पाहिजे. न स्फुरणं हे सुद्धा परत आपल्या अयोग्यतेचं किंवा अडथळ्याचं ते लक्षण आहे. आणि म्हणून योग्य जर का विधी घडला तर योग्य पद्धतीने आपली योग्यता होणार आणि योग्याला परमेश्वर ज्ञान देतात किंवा त्यांना त्या पद्धतीने घडवतात. तर त्यासाठी म्हणजे ही एक साखळी आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, देवाकडे त्या कुठल्याही विधी संदर्भामध्ये आपण देवाला विनंती केली पाहिजे. परमेश्वर बरोबर तसा योग घडवून देतात आणि ती कणव आपल्याला निष्पन्न होते आपल्यामध्ये. मग आपल्यामध्ये ती कणव निष्पन्न झाली की मग तुमच्याकडनं कुठलाही अविधी परमेश्वर सुद्धा घडू देत नाही आणि तुम्ही सुद्धा प्रयत्नात असलं पाहिजे की अविधी घडू नये. तुमच्याकडनं कुठली हिंसा परमेश्वर घडू देत नाही आणि तुम्ही सुद्धा प्रयत्नशील असलं पाहिजे. नाही तर परमेश्वराने तर आयोजन केलेलं आहे हिंसा न घडावी, परंतु आपण जे आहेत आपण त्या क्रियेकडे लक्ष न देता ती सरळ एक क्रिया आपण करतो आहोत ज्याच्यामध्ये हिंसा वगैरे विकल्प म्हणा ह्या गोष्टी आपण बघत नाही. आपण पण सतर्क असलं पाहिजे. पण यदा कदाचित जर का तुम्ही कवने काळी जर का सतर्क नसाल तर तिथे परमेश्वर सतर्क असतात. का? कारण की तुमची कणव चांगली आहे. जसं आता लहान बाळ आहे, आता लहान बाळ चालतंय पडतंय, मग अशामध्ये त्याचे आई वडील त्याला दुर्लक्षित करत नाहीत, सोडून देत नाहीत. तो कुठेही जरी असला घरामध्ये तरी आई वडिलांचं आजीचं आजोबाचं कोणाचं तरी लक्ष त्याच्याकडे असतं. म्हणजे तो पडू नये. तो पडला तर काय करतात, लगेच त्याला सावरलं जातं, उचललं जातं. परंतु जो मुलगा चालताना तो सुद्धा स्वतः पडू इच्छित नाही. तो चालताना सुद्धा त्याचा बॅलन्स सांभाळण्याचा प्रयत्न त्याचा असतो. म्हणजे तो सुद्धा स्वतः काळजी घेतोय आणि स्वतः चालण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा बाकीचे लोक त्याला सावरतात. तो स्वतः पडत नाही, परंतु पडलाच तर लगेच सावरलं जातं. परंतु ते कधी सावरलं जातं, त्याच्या आधी स्वतः तोनी उठून चालण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. स्वामींनी तर चालायलाही नाही सांगितलं. स्वामी म्हणतात फक्त उभा ठाकीला तिची पुरे, उभं तर राहा फक्त, बाकी मग आम्ही बघून घेऊ. आपल्याकडे ती उभं राहण्याची सुद्धा क्षमता आपण तयार करत नाही.
आपल्याला असं वाटतं नको उभं राहिलं तर पाय दुखतील, आपण बसण्याचंच प्रत्येक वेळेस बघत असतो. अर्थातच उभं राहणं हे मानसिकदृष्ट्या आहे, ते वास्तविक शारीरिकदृष्ट्या नाही. तुम्ही मानसिकदृष्ट्या पक्के असले पाहिजे की तुम्हाला ही गोष्ट करायची आहे, आणि मग ती एकदा निश्चित झाली की मग तो विधी परमेश्वर सुद्धा बघतात की आता उभा ठाकलेला आहे, मग त्या दृष्टीने परमेश्वर सहाय्य करतात. तर आपण मागचं वचन बघतो की तुमचेनी मुंगी रान न व्हावी, म्हणजे तुम्ही स्वतः ते मारू नका, पण यदा कदाचित ती व्यक्ती जर का वृक्षांना खाते आहे, अशक्त आहे, आणि ते स्वतःचा तोलही कधी कधी सांभाळू शकत नाही, आणि अशा याच्यामध्ये जर का चुकून मुंगेर पाय पडत असेल तर परमेश्वर तो पाय पडू देत नाही. त्यांचा पाय पडला जरी तर तो पोकळ भागामध्ये बरोबर ती मुंगी येईल, म्हणजे मुंगीला धक्का लागणार नाही. लागला जरी धक्का तरी मुंगी मरणार निश्चित नाही, कारण की परमेश्वराला त्यांचे कर्म वाढवायचेच नाही आहेत. मुंगी मेली तर कर्म वाढेल, पापरूप कर्म. शरदरूपाचं हत्या झाली तर स्थावराकडे जाणार ते. म्हणजे ही पातळी प्राप्त करण्यासाठी, हा स्तर प्राप्त करण्यासाठी भरपूर कष्ट आहेत. म्हणजे अन्नामध्ये वृक्षता आहे आणि अंतकरणामध्ये ओलावा, अशा दोन्ही गोष्टीचं मिश्रण बरोबर झालं पाहिजे. तर त्या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण होते की परमेश्वर तिकडे कुठल्याही प्रकारे दोष घडू देत नाही. जसं भट्टोबासांच्या बाबतीमध्ये स्वामींनी बघितलं की आधीच्या काळामध्ये हिंसा त्यांच्या हाताने सुरू आहे, परंतु जेव्हा त्यांची स्वामींची सिन्नरला भेट झाली तेव्हा स्वामी म्हणतात आता तुम्हा येथून तुम्हा सित्यांतर किंगा, आणि त्याच्यानंतर स्वामींनी त्यांच्याकडनं हिंसा घडू दिलेली नाहीये. म्हणजे ज्या प्रकारची हिंसा ते करत होते ते स्वामींनी वेळोवेळी काय केलेलं आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवलेलं आहे. मग एका ठिकाणी लोणीला ते उद्धटपणे त्यांच्याशी बोलतात, त्या तिथल्या लोकांशी, पुजाऱ्यांशी, तेव्हा स्वामी म्हणतात महात्मा काही नव्हती, म्हणजे वाचिक हिंसा पण झाली नाही पाहिजे, शारीरिक हिंसा घडली नाही पाहिजे, वाचिक हिंसा नाही झाली पाहिजे, आणि मानसिक हिंसा पण करायची नाही, एवढं तयारी भट्टोबासांची स्वामींनी केलेली आहे. आणि प्रत्येक वेळी तुम्ही बघाल जिथे भट्टोबा चुकले जरी तरी त्यांना काय केलेलं आहे, स्वामींनी त्यांची चूक सांगून शिक्षा पण सगळं करून तो दोष त्यांनी स्वामींनी तिकडे पुसून टाकण्याचा प्रयत्न स्वामींनी केला, आणि त्या प्रयत्नांना भट्टोबासांनी पण साथ दिली आणि मग ते घडले. असं म्हणजे आपल्याला सुद्धा तो स्तर प्राप्त करायचा आहे. नुसतं परमेश्वर एकटं करून काय होणार नाही. परमेश्वर किती समर्थ असले तरी काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्यालाच कराव्या लागतात, त्या परमेश्वर नाहीच करणार म्हणजे नाहीच करणार. आणि म्हणून या ठिकाणी हे जे मागील वचन आपण बघितलं, तो दोष न घडण्याअर्थी आपण सुद्धा तेवढंच तत्पर असलं पाहिजे. तुम्ही रोजच्या विभागामध्ये कार्य करत असताना, काम करत असताना तुम्ही जर का स्वतः काळजी घेत असाल मुंगीची, तर एखाद्या वेळेस सेवेमध्ये असताना, गडबडीत धावपळीत असताना तुमच्या पायाखाली मुंगी मरू न देण्याचं जो काही अविधी आहे, मुंगी मरण्याचा जो अविधी आहे तो परमेश्वर टाळणार बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपलं कार्य जसं असेल त्या पद्धतीने परमेश्वर पण पुरुष जेतुल प्रयत्न करी तेतुल दैव सहाय्य ते करी, असं हे वचन या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्याच पुरुषाला स्वामी सांगतात की तुम्हा पडिलिया धुळी न लागावी. म्हणजे असा व्यक्ती, असं देहकृश करायचं आहे. आता एखादा स्थूळ व्यक्ती जेव्हा मातीमध्ये जर का पडला तर ते पूर्ण त्याचं जे काही देह आहे ते पूर्ण मातीने माखणार आहे, परंतु एखाद्याचा नुसता सापळाच आहे, हाडांचा मांस नाहीच आहे, अशी व्यक्ती जर का जमिनीवर जर का पडली तर काय होईल, त्यांना फक्त ते हाडं त्यांची होतील, त्यांच्या शरीराला धूळ लागणार नाही. जे विचार करा त्या व्यक्तीने किती प्रमाणामध्ये देहकृश केलेलं असेल, आपलं मांस धातू आटवलेली असेल, पूर्ण हाडाची जी रांगोळी म्हणतात ज्यांना, ते किती प्रमाणामध्ये त्यांनी केलं असेल की ते जमिनीवर कधी यदा कदाचित चक्कर येऊन पडले जरी तर त्यांना ती धूळ लागणार नाही. हे वास्तविक आता आपण आचारातलं बघतो आहोत, वास्तविक ते जेव्हा आटन विजन करतायत तेव्हाची ही गोष्ट आहे. आता याचा वेगळा एक अर्थ आपण बघूया की स्वामी म्हणतात तुम्हा पडिलिया, म्हणजे यदा कदाचित तुम्ही विधीपासून थोडं लांब जरी गेलात
तरी तुम्हा धुळी न लागावी, म्हणजे अविद्या नामे, अविधी नामे, अयोग्यता नामे, अनधिकारा नामे जी धूळ तुम्हाला लागली पाहिजे. जसं आपलं असतं की आपण 1 महिना सूत्रपाठ वाचलं आणि 2 दिवस नाही वाचलं ना, तर तुमचं 1 महिन्याची मेहनत फुकट जाते. तुम्ही तिसऱ्या दिवशी त्या हिशोबाने, जसं 1 महिना तुम्ही ज्या ताकदीने ते करत होते, ते तुम्ही 2 दिवस गॅप टाकून मग तिसऱ्या दिवशी करायला घेतलं ना, तर ते होत नाही तसं. म्हणजे आपल्याला काय होतं, लगेच धूळ लागते, लगेच अविधीचा संचार होऊन जातो. आता ही गोष्ट किती सोपी आहे की आपण फक्त 2 दिवस नाही केलं म्हणून काय ते बंद थोडी व्हायला पाहिजे. परंतु अविधी एवढ्या जबरदस्त प्रमाणामध्ये आहे, अविधीला पाहता आपला विधी खूप कमकुवत आहे. म्हणजे एखादा आजार आहे आणि त्याची एक गोळी आपण घेतली की लगेच नीट होत नाही, आजार त्या गोळीपेक्षा मोठा आहे. मग त्या गोळ्यांचा तो विशिष्ट डोस आहे, 3 महिने तुम्हाला घ्यावा लागेल, तर मग तो आजार जाईल. हा आजार तर असा आहे की अनंत सृष्टींपासून आपल्याला लागत आलेला आहे. हा इतका जुना आजार आहे. मग तो नीट करताना तर मग आयुर्वेदिक वालेही बोलतात की जुना असेल तर मग वेळ लागेल बरं का, 1 वर्ष घ्यावं लागेल. म्हणजे केवढा जुना आजार आहे त्यावर औषधांचं सगळं ठरलेलं असतं. त्या पद्धतीने जर का आपण बघितलं तर हा अयोग्यता, अनधिकार वगैरे, अविधी हे सगळे दोष तर एवढे जुने आहेत तर त्याचा हिशोब पण आपण करू शकत नाही. आणि मग आत्ता आपण विधीतनं थोडं पण बाजूला झालो की लगेच, आता बघा तुम्ही थोडं पण उन्हात फिरून या 1 दिवस, तुम्ही लगेच संध्याकाळी म्हणता आज खूपच अशक्तपणा आला. का बरं? कारण की तुमच्याकडे ती सबळता नाही आहे देहामध्ये, शरीरामध्ये. त्याच्यामुळे थोडंसं घाम आला की लगेच आपल्याला अशक्तपणा जाणवायला लागतो. तसंच आहे की थोडंसं तुम्ही विधीच्या बाहेर असं पडलात की लगेच तुम्हाला विधी करायचाच कंटाळा येतो. थोडं 1 दिवस तुम्ही कुठल्या तरी लग्नाला जाऊन या, 1 दिवस कुठेतरी फिरून या. कधी कधी तर असं असतं 1 दिवस स्थानवंदन जरी करून आलं तरी दुसऱ्या दिवस आपला पूर्ण विधिशून्य जातो. आपल्या तर देवाने विकार विकल्प शून्य सांगितला, आपण ते विधिशून्य अशा पद्धतीचा दिवस आपण त्याच्यामध्ये असो की नाही, आता आम्ही देव करून आलो, खूप फिरलो, आता आजचा दिवस काय स्मरण नको, हे नको, ते नको. हे काय आहे? धुळी लागणे आहे. तुम्ही चांगलं कार्य करायला गेलेले असताना सुद्धा तुम्हाला धूळ लागते आहे, अविधीचा संचार होतो आहे. म्हणजे ही खूप मोठी वाईट गोष्ट आपल्यामध्ये ॲक्टिवेट आहे, आपल्यामध्ये कार्यरूप आहे. ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हे वचन तर खास करून ते आचरणवंत व्यक्तीसाठी आहे, परंतु आता आपल्यासाठी ते वचन आपण काय केलं पाहिजे, आपल्यावर ते बसवून बघितलं पाहिजे. या वचनामध्ये आपण बसतोय का कुठे ते आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही पद्धतीची धूळ आपल्याला लागता कामा नये. तुमच्यात बदल नाही झाला पाहिजे. एकदा विधीमध्ये तुम्ही आलात की तुमच्यामधला विधी वाढला पाहिजे आणि विधीमधले तुम्ही वाढले पाहिजेत. विधीमधला तुमचा सहभाग वाढला पाहिजे आणि तुमच्यामध्ये विधीचा सहभाग वाढला पाहिजे. असं हे वाढत 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 गेलं पाहिजे. आणि जर का 1 दिवस 2 दिवस जरी तुम्ही काही कारणास्तव तुम्ही समजा आजारी आहात, ताप आलेला आहे आणि आता तुम्हाला रोजचा तुमचा विधी करता येत नाही, ऑपरेशनच झालेलं आहे, मग अशामध्ये कदाचित आपल्याकडनं तो जो बाह्य विधी रोजचा चालू आहे तो होणार नाही. परंतु स्वामी सांगतात की वासना न संडावी, अंतर्विधी तुमचं सुरू पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की आत्ता आपण हातामध्ये सूत्रपाठ घेऊ शकत नाहीये, वाचू शकत नाहीये, परंतु आज आपण हा विधी करू शकत नाही याचं दुःख मनामध्ये पाहिजे. किंवा जेवढं आठवतंय तेवढं तरी तुम्ही तोडकं मोडकं तुम्ही तुमचं सुरू ठेवलं पाहिजे. वचन आठवणं, लीळा चिंतन करणं, एखादं प्रवचनाचं चिंतन करणं, त्याच्यातनं आपण काय घेतलं काय नाही, म्हणजे हे असलं पाहिजे. ह्याच्यातलं काही जरी येत नसेल तरी मनामध्ये दुःख हे असलंच पाहिजे. ते जर का नसेल तर तुम्हाला नक्कीच धूळ लागणार आहे. आणि म्हणून हे प्रायश्चित असेल, हे दुःख असेल, हे सगळं तुम्हाला काय करायचं असतं, तुम्हाला स्वच्छ ठेवत असतं. तुमच्या त्या अविधीचं वेळोवेळी क्षालन करत असतं. जसं आपल्या शरीरामध्ये अशुद्ध जे रक्त असतं त्याला शुद्ध करण्याचं कार्य चालतं की नाही, कोण करतं ते? किडनीच्या माध्यमातून ते होतं. ती जर का किडनी बंद पडली तर काय होतं, मग ते डायलिसिस करावं लागतं, म्हणजे ते रक्त शुद्ध करावं लागतं. ती प्रक्रियाच बंद पडते.
आपल्या शरीरातली एक अशी वस्तू आहे जी आपल्याला दिसत नाही, परंतु ती आपल्या रक्ताला शुद्ध ठेवण्याचं काम करत असते. तसंच आपल्या अंतःकरण हा एक प्रकारामध्ये जर का प्रायश्चित नावाचा हा विभाग जर का तुम्ही ऍड केला, तर ते प्रायश्चित तुम्हाला काय करत असतं, ते दुःख तुम्हाला काय करत असतं, तुमच्या अविधीला स्वच्छ करण्याचं कार्य ते करत असतं. विधीमध्ये बदलवून घेण्याचं कार्य ते प्रायश्चित करत असतं. आणि म्हणून आपण एखादा विधी घडत असेल तर त्याच्याविषयी आपण आनंद तर ठेवला पाहिजे, त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. एखादा विधी घडत नाही तर त्याच्याविषयी प्रायश्चित असलं पाहिजे. प्रायश्चित म्हणजे रडारड नाही नुसती, बरं का, त्याचं सक्रिय दुःख असलं पाहिजे. सक्रिय दुःख आणि रडारडमध्ये फरक आहे, आपलं मागे झालेलं आहे. की सक्रिय दुःख म्हणजे त्याच्याविषयी दुःख ठेवून ती क्रिया आपल्याला साधावी यासाठी प्रयत्न पण असले पाहिजेत. काही लोक असं असतात की ते रडत बसतात आणि निष्क्रियच असतात, की मला पाणी दिलं नाही कोणी, मला पाणी दिलं नाही कोणी. हे दुःख तर आहे, परंतु ती स्वतः उठून ते पाणी घ्यायला जात नाहीये, म्हणजे त्यांचं ते दुःख सक्रिय नाहीये. दुःख जे असेल ते सक्रिय असलं पाहिजे. आणि जर का तुम्ही निष्क्रिय दुःख करत बसले तर तुम्हाला कोणी साथ देणार नाही. आणि म्हणून इथे या ठिकाणी सांगितलेलं आहे स्वामींनी की तुम्हा पडलिया धुळी न लागावी. म्हणजे आपल्याला ते दुःख अशा पद्धतीचं असलं पाहिजे, ते आपल्यातली विधी अशा पद्धतीने सक्रिय असलं पाहिजे की उद्या जर का तुम्ही अविधीमध्ये जरी गेलात एखाद्या, तरी तुम्हाला तिकडे धूळ लागता कामा नये. जसं आमच्या महादाईचा आहेत आणि आम्ही आहोत. समजा आपण आपल्या नातलगांच्या घरी गेलो तर काय होतं, आपण त्यांच्यामध्ये एवढं रमून जातो की त्यानंतर आपल्याला देवाचं नाव सुद्धा काही वेळेला ते आठवत नाही. आपल्याला ते आठवलं पाहिजे की आपल्याला ते नाव घ्यायचं आहे, आपल्याला हा विधी करायचा आहे टप्प्याटप्प्याने. जसं एखादं डायबिटीसचं पेशंट एखाद्या घरी गेलं जेवायला तर त्यांना आठवण असते की नाही, आपल्याला जेवणाच्या आधी गोळी घ्यायची आहे, ब्लड प्रेशरची गोळी घ्यायची आहे, ही अमकी गोळी घ्यायची आहे. सक्रिय आहे की नाही, त्यांचा विधी सक्रिय आहे तो. तसाच आपला हा विधी सुद्धा सक्रिय पाहिजे. आम्ही जर का नातलगांकडे गेलो तर आम्ही देवाला विसरतो. आमच्या महादाईचा त्यांच्या भावाच्या घरी गेले, अपोलोच्या घरी, आणि तिथे ते गेल्या गेल्या त्यांनी अशा पद्धतीने देवाचं नाव घेतलं तर अपोलोंचं अनुसरण होऊन गेलं. अपोलो अनुसरणाला निघाले त्यांच्यासोबत. म्हणजे ते तिथे गेले तर देवाला विसरले नाही, उलट ते जे काही भाऊ विसरलेला होता ते सुद्धा त्याला आठवलं. एवढ्या प्रबळतेने त्यांनी ते नाव घेतलेलं आहे, ते त्यांना धूळ लागली नाही अजिबात. आमच्या आचार्यांना स्वामींनी मधल्या काळामध्ये घरी पाठवलेलं होतं. ते घरी सगळी व्यवस्था त्यांची लावून आले, परंतु तिकडे रमले नाही, धुळी न लागावी. हे पडले प्रपंचात, म्हणजे परत गेले प्रपंचात, स्वामींनी पाठवलं म्हणून, परंतु त्या प्रपंचाची धूळ जी आहे ती अंगाला लागू दिली नाही त्यांनी. आमच्या माईम भट्ट गेले स्वामींसाठी द्रव्य आणायला, परंतु धूळ लागू दिली नाही त्यांनी. जसे गेले तसेच परत आले आणि नंतर आल्यानंतर मोठा इतिहास घडवला त्यांनी. आज लीळाचरित्र वगैरे हे जे काही पुस्तकाचं संकलन त्यांनी केलं, लीळेंचं संकलन केलं, लिखाण केलं, हे सगळं त्यांनी ते केलेलं आहे. जर का धूळ लागली असती त्यांना तर ते परत आलेच नसते. आता एवढा पैसा जर का दिसतो आहे, परत यायचं काय काम आहे आता, परंतु ते आले. त्यानंतर महादाईचा आहेत, महादाईच्या दादोसांच्या संगतीमध्ये होत्या, त्यांना धूळ लागत होती, परंतु एक विशिष्ट सत्रामध्ये स्वामींनी त्यांना जे निरूपण केलेलं एक, आणि त्यानंतर महादाईसांनी दादोसांना तिळांजली दिली आणि दादोसांचा त्याग केला, आणि त्यानंतर महादाईसांनी दादोसांची कुठलीच धुळी लागू दिली नाही स्वतःला. म्हणजे किती चांगल्या प्रकारे ते महादाईसांनी ते नियोजन केलेलं आहे. दादोस म्हणजे एक दलदल होती, त्याच्यात ते अडकलेल्या होत्या आणि त्याच्यातनं आता सुखरूपपणे बाहेर पडायचं आणि परत त्याच्यात कधी पडायचं नाही. या दोन्ही गोष्टींचं कौशल्य महादाईसांनी पुढच्या काळामध्ये साधलेलं आहे. आमच्या शांताबाईचा होत्या, शांताबाईसांना दुःख आहे, मुलींचं दुःख आहे, बाकी परिवाराचं प्रपंचाचं दुःख आहे, आणि आता ही सगळी धूळ त्यांना लागलेली आहे. पण जेव्हा स्वामींची भेट झाली तेव्हा ती सगळी धूळ त्यांनी झटकून टाकली.
स्वामींनी सांगितलं की वाळुंके झाडोनी, म्हणजे अंतःकरण झाडून टाकायचं एकदम परमेश्वर भेटल्यानंतर. आणि नंतर परत एकदा झटकलेल्या कपड्याला परत धूळ लागू देतो का आपण? नाही लागू देत. ती काळजी आपण घेत असतो. तसं शांताबाईसांनी ज्या मुलींच्या त्या दुःखामध्ये म्हणा स्वतःला संपवण्यासाठी त्या निघालेल्या होत्या, नंतरच्या काळात स्वामी भेटले आणि त्या शांत झाल्या एकदम. त्यानंतर त्यांनी कुठल्याही दोन्ही मुलींची काळजी केली नाही. एक मुलगी बरोबर देवानी व्यवस्था लावून दिलेली आहे, एक मुलगी बरोबर गेलेली आहे तिच्या सासरी. एक मुलगी जी आहे ती एकाईसा, तिची पण व्यवस्था लागलेली आहे सारंग पंडितांकडे, ती आहे आपली. तर यामध्ये शांताबाईसांनी परत आता त्या मुलींमध्ये आपला जीव अडकवून आपल्याला स्वतःला धुळी लागू दिली नाही. एकदा आपण पवित्र झालेलो आहोत, एकदा आपण स्वच्छ झालेलो आहोत, आता धुळी लागता कामा नये आपल्याला. या दृष्टिकोनातनं शांताबाईसांनी पण स्वतःची काळजी घेतली आणि शेवटच्या काळामध्ये तर स्वतः स्वामींनी त्यांच्यासाठी धूळ पाठवलेली होती. म्हणजे एकाईसाला पाठवलं, चेतन धूळ पाठवली आणि जड धूळ पण पाठवली. ते स्वामींनी त्यांना सांगितलं, घ्या तुमची मुलगी आता आलेली आहे आणि वरून तुम्हाला जे खायचं ते खा. म्हणजे जड धूळ पण पाठवली स्वामींनी. पण त्या शांताबाईचा अशा होत्या की त्यांनी चेतन धूळ सुद्धा लागू दिली नाही आणि जड धुळीविषयी तर त्यांनी त्या चेतन धुळीलाच उत्तर देऊन टाकलं की आता मला श्री चक्रराव वांचुनी काही एक नावडे. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, धुळी न लागावी. म्हणजे तुमच्या समोर तर आमिष येत राहतील, तुमच्या पुढे जड पदार्थ येत राहतील, चेतन पदार्थ येत राहतील, संपत्ती येत राहील, पण अशा वेळेस तुम्ही स्वतःतला जो काही प्रामाणिकपणा आहे ते तुम्ही धूळयुक्त होऊ देता कामा नये. तुमचं अंतःकरण जे आहे त्याला धूळ लागता कामा नये, तुमच्या विचारांना धूळ लागता कामा नये, तुमच्या आचाराला धूळ लागता कामा नये. अशी सर्वांगीण काळजी जी आहे ती आपण घेतली पाहिजे. आमचे माहीम भट्ट जे होते ते रुद्धपूरला असताना ते काय करायचे, सोन्याचा व्यापार करायचे. सोहन हाटामध्ये सगळं ते व्यापार करायचा आणि ते सोनं विकायचं वगैरे. त्याचे जे काही पैसे येतील ते सगळे श्रीप्रभूंच्या सेवेअर्थी उपयोगी लावायचे. असं सगळं त्यांचं चालायचं. ते एकदा काम त्यांनी बंद केलं की लगेच आपलं साधे कपडे घालायचे, मळके फाटके, आणि मग भिक्षा मागायला जायचं. म्हणजे त्यांनी त्या सोन्याची धूळ लागू दिली नाही. एवढी काळजी घेतायत ते लोक. म्हणजे तिथेच राहून अजिबात त्यांच्या अंगाला तो अविधी स्पर्श करत नाहीये आणि त्या अविधीला ते स्पर्श करत नाहीये. इतकी कुशलता त्या भक्त मंडळीमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून याचे अजून लीळाचरित्रामध्ये आपल्याला भरपूरशे उदाहरणं आपल्याला दिसतील की जसं साधाईचं आहेत. साधाईचांना जेव्हा ते साधाईचं सगळं झाडपूस करतात, मडपिंपरीची लीळा आहे ही. साधा सगळं स्वामी येणार आहेत मागून, स्वामींनी वचन सांगितलेलं आहे की आम्ही येतो, तुम्ही चला पुढे. साध्यानी सगळं इथे गरम पाणी वगैरे करून ठेवलेलं आहे, पाय धुवायला फुलं वगैरे उपलब्ध केलेली आहेत. आणि तो रस्ता जो स्वामींचा येण्याचा जो रस्ता आहे तो झाडून काढलेला आहे. आणि अशा वेळेस स्वामी काही येत नाही खूप वेळ. मग त्या दोघी जणी त्यांच्यासोबत असतात. ते म्हणतात काही स्वामी येणार नाहीत, त्यांच्या आई आणि मैत्रीण असते. स्वामींनी आपल्याला फसवलं असं म्हणून ह्या दोघी जणी तिला धूळ लावायला बघतात. परंतु ती म्हणते की जर का देव खोटं बोलले तर इकडचं सूर्य इकडे निघेल. ती स्वतःला धूळ लागू देत नाही. कारण की या बाईनी काय केलेलं आहे, स्वामी येतील त्या रस्त्याची धूळ जी आहे ती झाडून टाकलेली आहे, आधीच झाडून टाकलेली आहे. जिनी देवासाठी धूळ सगळी रस्त्याची झाडून टाकलेली आहे ती व्यक्ती स्वतःला धूळ लागू देईल का? जेवढी रस्त्याची काळजी घेते, जे देवाच्या येण्याच्या रस्त्याची एवढी काळजी घेणारी बाई, ती स्वतःच्या अंतःकरणाची, स्वतःच्या विचारांची किती काळजी घेत असेल. ती म्हणाली नाही नाही, स्वामी कधीच खोटं बोलणार नाहीत. आपलं जर का कोणी म्हटलं देव सहाय्य करतील का, तर आपण ठामपणे नाही म्हणत की बाबा हो करतीलच. म्हणजे नुसतं वाक्य नाही बरं का, हे मानसिक दृष्ट्या आपल्या मध्ये तो कॉन्फिडन्स असला पाहिजे. तो असला तर तुमच्या त्या वाक्यामध्ये ताकद असणार आहे. आपण हो करतील ना देव सहाय्य, हे नाही. हे महादाईसांनी जे म्हटलं होतं की देव जर का खोटं बोलले इकडचा सूर्य इकडे निघेल,
ती त्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे की लगेच स्वामी वाक्य संपत नाही तर लगेच स्वामी समोर दिसले, त्याच रस्त्याने स्वामी पुढे येत आहेत. म्हणजे स्वामी सुद्धा काय करतात, जसं मी मगाशी सांगितलं, म्हणजे परमेश्वर, तुमचा प्रयत्न असेल तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला अविधी घडूच देत नाहीत. परमेश्वर काळजी घेतात. म्हणजे तुम्ही जे वाक्य बोललाय ते खोटं ठरू नये याची काळजी परमेश्वर घेतात. देव नसते झाले तर, त्यांनी तर वाक्य म्हटलं, देव नसते आले तर ती खोटी पडली असती, त्या दोघींनी तिची मस्करी केली असती, तिला हे केलं असतं. परंतु तिचं वाक्य संपत नाही तर देव तिथे समोर श्रीमूर्ती दिसलेली आहे. म्हणजे परमेश्वर तुमचं ते कार्य सिद्धीला नेण्यासाठी लगेच तिकडे तयार होतात. फक्त तुमच्या बोलण्यात ती ताकद असली पाहिजे, तुमच्या बोलण्यात तो विश्वास असला पाहिजे, तरच परमेश्वर उभे राहणार आहे. आणि असे अनेक अनुभव आपल्याला येत राहतात. तर या ठिकाणी धुळी न लागावी याचं हे चिंतन जे आहे मी माझ्या पद्धतीने तुमच्या समोर मांडतो आहे. मी पहिल्यांदाच असं चिंतन वेगळ्या पद्धतीचं असं हे करतो आहे. लीळाचरित्रामध्ये आपल्याला असे अनेक उदाहरणं मिळतील. मी तुम्हाला नुसतं वचनाचा अर्थ सांगितला, 2 अर्थ 4 अर्थ, तर त्याच्याही पेक्षा आपण लीळाचरित्राच्या माध्यमातून या वचनाचा अर्थ जर का शोधला, कारण की स्वामी सांगतात अर्थ तो प्रकरण वशे, म्हणजे लीळेच्या माध्यमातून ज्या लीळेत हा वचन सांगितलेलं आहे त्या माध्यमातून ते वचन तुम्हाला लगेच पटकन कळेल, कारण उदाहरण आहे त्याच्यामध्ये. तर अशी एकच लीळा आहे का, बाकीच्या लीळेमध्ये सुद्धा हे वचन आपण शोधलं पाहिजे, ते बरोबर शोधता आलं पाहिजे आपल्याला. माझी नेहमीची आवडती लीळा आहे सांडोळ्याची लीळा. त्याच्यामध्ये सुद्धा स्वामी त्यांना म्हणतात की बाबा सांडोळा बांधाल का, ते म्हणाले नाही. म्हणजे त्यांनी काय केलं, स्वतःला धूळ लावून घेतली. भट्टोबास जे आहेत, भट्टोबास आले आणि त्यांनी स्वामींना सांगितलं की मी सांडोळा बांधू का. त्यांनी धूळ लागू दिली नाही. बाकीच्यांनी कशी धूळ लावून घेतली स्वतःला हे ऐकलं. आता इथे कार्य काय आहे, स्वतःची धूळ, स्वतःला धूळ लागू न देणं, हे तर कार्य भट्टोबासांचं दिसलंच त्याच्यामध्ये. पण एक नवीन चिंतन आहे की त्यांनी दुसऱ्यांना लागलेली जी धूळ आहे, स्वामी त्यांच्यावर उदास झाले होते, तर ती धूळ झटकण्याचं कार्य पण भट्टोबासांनी केलं. स्वामींना ते म्हणतात त्यांना बोलवू का, म्हणतात बोलवा. आणि मग त्यांना सुद्धा सेवेला तिकडे त्यांनी प्रवृत्त केलेलं आहे. म्हणजे काय केलं, स्वतःला धूळ लागू नाही दिली आणि दुसऱ्याला लागलेली जी धूळ आहे ती सुद्धा त्यांनी काय केलेली आहे, स्वच्छ केलेली आहे. हे कार्य आहे. आता हे भट्टोबासांतलं नेतृत्व गुण आहे. स्वामींनी त्यांना आचार्य केलं, यामागे असे अनेक कारणं असतात की एखादा नेतृत्व करणारा जो व्यक्ती आहे किंवा एखादा व्यक्ती आहे तो फक्त स्वतःच चालत असेल तर तो कधी नेतृत्व नाही करू शकत. तो जर का 2 लोकांना घेऊन काहीतरी कार्य करत असेल, 2 लोकांना घेऊन काहीतरी विधी करत असेल तर त्याच्याकडे ते नेतृत्व गुण आहे. आणि भट्टोबासांनी हे नाही केलं की बरं आहे, मला देव प्रसन्न झालेत, आता मी एकटाच सांडवा बांधेल आणि एकटाच योग्यता मिळवेन. त्यांनी तसं नाही केलं. जरी ते लोक चुकले, जरी त्यांनी स्वामींना उदास केलेलं आहे, तरी प्रसन्न करण्याचं कार्य त्यांच्याच माध्यमातून घडलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांची काळजी करणं म्हणजे हा नेतृत्व गुणातला तो भाग आहे. आणि हे नेतृत्व करणं सोपं नसतं बरं का. असंच नसतं की तुम्ही नेतृत्व करताय म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल किंवा तुम्ही एक मोठे व्हाल, तुम्ही गुरु व्हाल, असं नसतं. कधी कधी नेतृत्व चुकत सुद्धा असतं. जे नेतृत्व करताना सगळे कौशल्य गुण लागतात. आणि बरोबर त्यांनी काय केलेलं आहे, आधी म्हटलं की मी बांधू का सांडवा म्हणून स्वामींना प्रसन्न केलंय आधी. आणि त्यानंतर त्यांना बोलवू का म्हणून आधी मी बांधू का सांडवा म्हणून स्वनिष्ठ योग्यता कमवलेली आहे. आणि त्यांना बोलवू का म्हणून परनिष्ठ योग्यता जोडून घेतलेली आहे. म्हणजे बघा, स्वतःला धूळ तर लागू देत नाही, पण लांब लांब पर्यंत परत कधी आपल्याला धूळ लागू नये याची पण व्यवस्था ते करत आहेत. इतकी कौशल्यता भट्टोबासांमध्ये आपल्याला बघायला मिळते. कुठलीही लीळा तुम्ही शोधा, त्या लीळेतनं तुम्हाला धूळ न लागावी या संदर्भामध्ये तुम्हाला तिथे चिंतन बघायला मिळणार आहे. आता परत एक उदाहरण बघूया आपण निळभट्ट भांडारेकरांचं. चांगल्या प्रकारे जी काही त्यांनी धूळ झटकलेली आहे, प्रपंच नामे धूळ स्वामींच्या प्रथम भेटीमध्येच त्यांनी अशी झटकून टाकलेली आहे
की शेवटच्या टप्प्यामध्ये शांताबाईसांसारखं स्वामी त्यांना सुद्धा धूळ त्यांच्या समोर ठेवतात की अजून आयुष्य वाढवायचं तर वाढवा. आयुष्य म्हणजे काय आहे? धूळ आहे एक प्रकारे. कारण की स्वामी म्हणतात आता मरा तरी चांग. का बरं? कारण की जगले तर काय पाप कराल आणि काय अयोग्यताकारक काही गोष्टी कराल सांगता येत नाही. जसं आईला कसं असतं, तो मुलगा, आई जरी कामामध्ये असली तरी त्या मुलाला समोर ठेवते ती. तो आईच्या डोळ्यात देखत असतो खेळतोय, तर ती आई निश्चिंत आहे. ती जर का म्हणाली नाही माझं जर का डोळा इकडे झाला इकडे तिकडे आणि त्यांनी जर का काय अयोग्य काही काय समजा केलं, पडला ना काय झालं तर काय होईल, ती आईला काळजी आहे. म्हणून आई काय करते की बाबा हा माझ्या देखतच झोपला तर बरं होईल, मी गेल्यानंतर झोपेल की नाही झोपेल वगैरे. आई त्याला झोपवते आणि तरच त्याच्यानंतरच घराच्या बाहेर पडते. तसं स्वामींना ती काळजी आहे की आता हे जर का आम्ही जायपर्यंत गेले तर बरं होईल का, कारण की आम्ही यांना अविधी घडू देणार नाही आणि अविधी घडू न देता जर का हे मृत्यू पावले तर काय होईल, चांगली गोष्ट आहे. पुढे त्यांना त्यांची ते योग्यता जी आहे ती कंटिन्यू करता येईल आम्हाला. परंतु जर का आम्ही गेलो आणि मागे नंतर यांनी जर का अविधी काही केला, मग यांना सांगायला कोणी नसेल, यांचा कान धरायला कोणी नसेल, म्हणून त्या विचारातनं स्वामींनी ते वचन उच्चारलेलं आहे. मग आता निळभट्टांना स्वामी जेव्हा आयुष्य देऊ इच्छितात, म्हणजे धूळ त्यांच्यासमोर ठेवलेली आहे, त्यावेळेस निळभट्ट म्हणतात की असं असं परत मिळेल का, असा विधी परत घडेल का, नाही घडणार, मग हे आयुष्य मला नको. म्हणजे ती धूळ त्यांनी लागू दिलेली नाहीये. कदाचित आपल्याला जर का कोणी आयुष्य देत असेल तर आपण हा प्रश्न विचारू का की मला आतापर्यंत जसा विधी घडला त्याच्यापेक्षा चांगला विधी मला घडेल का? असं होणारच नाही कधी. मरणारा कुणीच व्यक्ती असं म्हणून जगू इच्छित नाही की मला अजून विधी करायचा आहे, मला अजून माझं स्मरण बाकी आहे, माझे लीळा चिंतन माझं बाकी आहे, मला मरायचं नाही आता. त्याच्यासाठी सगळे बघतात नाही नाही मला अजून घर बघायचं आहे, मुलाचं लग्न व्हायचं आहे, नातू बघायचं आहे, त्याच्यानंतर मग नातवाला शाळेत न्यायचं आहे. हे सगळ्या धुळ्या लावून घेतल्या जातात. फक्त निळभट्ट भांडारेकर एकमेव व्यक्ती आपल्याला असे दिसतात की जे म्हणतात की आयुष्य भेटलं तर चालेल, परंतु मग परत मृत्यू जेव्हा येईल तेव्हा ही अशी श्रीमूर्ती बघायला मिळेल का? कधी बघायला मिळेल? जेव्हा पूर्ण त्यांना ते पुढे भेटणार आयुष्य सुद्धा त्यांना तसंच घालवावं लागेल तर श्रीमूर्ती दिसेल. स्वामी म्हणतात ते आम्ही सांगू शकत नाही. अर्थातच त्यांना आयुष्य दिलं असतं तर निळभट्टांनी ते स्वामींचं जे काही श्रीमुख अवलोकने वगैरे हा विधी त्यांना घडलाच असता त्या मृत्यूला पण त्यांचा, कारण की ते त्यांच्याकडे ती योग्यता होतीच. परंतु स्वामींनी काय केलेलं आहे, निळभट्टांना म्हटलं ते आम्ही नेणो, म्हणजे जीवाबद्दलची अविश्वास देवाने व्यक्त केलेला, निळभट्टांविषयीचा नाही व्यक्त केला, तो समस्त जीवांचा अविश्वास स्वामींनी जे प्रगट केलेला आहे की तुम्हाला आत्ता विधी भेटतोय तर आत्ताच घ्या, तुम्ही उद्यावर ढकलू नका की उद्या आम्ही श्रीमुख अवलोकन करत मरू. आत्ता मरताय ना श्रीमुख अवलोकन करत, आत्ताच तो स्वीकार करा, आत्ताच तो घ्या. आणि हे निळभट्ट त्याला बरोबर त्या परीक्षेला पूर्ण उतरलेले आहेत. म्हणजे स्वामी तिथे कदाचित परीक्षा बघतायत की आता काय, हे की हे, कशाला महत्व देणार तुम्ही, आयुष्याला की जगण्याला महत्व देणार की जीवनाला महत्व देणार. जगणं म्हणजे आयुष्य भेटणं आणि जीवन म्हणजे स्वतः परमेश्वर, कशाला महत्व देताय तुम्ही. त्यावेळेस निळभट्टांनी अचूक निवड केली आहे, स्वतःला धूळ लागू दिली नाही. कदाचित स्वामींनी जर का म्हटलं असतं हो त्यानंतर पण पुढच्या मृत्यू समय पण आम्ही तुम्हाला, जेव्हा केव्हा मृत्यू येईल आयुष्य भेटल्यानंतर तेव्हा पण आम्ही तुम्हाला दिसू, मूर्ती अवलोकन करत करतच तुम्ही मृत्यू येईल तुमचा. आणि जर का त्यांनी म्हटलं असतं ठीक आहे मग आयुष्य द्या, तर ते नापास झाले असते कदाचित. कारण की आत्ताची जी वेळ आहे ना ती प्रत्येक वेळी नसते. तुम्हाला आत्ता भूक लागली आहे, मी म्हटलं की तुम्हाला 2 तासांनी भोजन मिळेल, तर ते 2 तासांनी तुम्हाला पंचपक्वान्न जरी दिले तरी ते 2 तासाच्या आधी जी भुकेचा जो काही एक उत्कर्ष आहे ना तो नंतर 2 तासानंतर नसणार आहे. आत्ता भूक लागल्यानंतर तुम्हाला शिळं जरी दिलं तरी ते तुमच्यासाठी अमृत आहे, आणि भूक नसताना तुम्हाला अमृत जरी दिले तरी तुम्हाला ते विषासमान वाटणार आहे. ही ती वेळ आहे आत्ता त्यागायची.
आणि त्याच्यात बरोबर निळभट्ट कधी चुकलंच नाही. स्वामी म्हणतात की त्यांचे उठणे बसणे, माझ्या मते स्वामींनी त्यांच्यासारखं मरण, त्याच्या मरणाचं सुद्धा प्रशंसा कदाचित केलेली असावी स्वामींनी, की त्यांच्यासारखे उठणे बैसणे कवणीची नेणे आणि त्यांच्यासारखं मरण सुद्धा कुणाला माहिती नाही, अशी प्रशंसा कदाचित स्वामींनी केली असावी. किंवा ती आपण करू शकतो की त्यांच्या मृत्यूची सुद्धा प्रशंसा आहे. किती योग्य प्रकारे मृत्यूची निवड केलेली आहे. अर्थातच आपल्याला आता बोलताना मृत्यू बोलावं लागतं, अर्थातच तो मृत्यू नाहीच आहे. ते तर अमरत्व त्यांना प्राप्त झालेलं आहे, तर मृत्यू हा नाही. तर तिथे त्यांनी स्वतःला धूळ लागू न देता बरोबर ते जे काही विधी आहे तो विधी त्यांनी साधला. श्रीमूर्ती अवलोकन करत करत ते सरलेले आहेत. असे अनेक उदाहरणं तुम्हाला तुम्हा पडिली या धुळी न लागावी या वचनासंदर्भात तुम्हाला प्रत्येक लीळेमध्ये आम्हाला हे बघायला मिळणार आहे. या ठिकाणी पुढे स्वामी सांगतात, पुरुष आपले करणीय म्हणून प्रवर्ते त्या द्रव्याची शते मिळते. असे जे कोणी पुरुष आहेत जे स्वतःला धूळ लागू देत नाहीत, अशा पुरुषांविषयी परमेश्वराचा तोष कसा आहे. असे जे पुरुष आहेत जे मुंगीला दुखवत नाहीत, असे जे पुरुष आहेत ते कुठल्याही वाईट कार्याच्या उपयोगी जात नाही, आपण कोणाच्या उपयोगाने वसावे. अशा पुरुषांच्या ह्या आचाराविषयी परमेश्वराचं काय कार्य आहे. का फक्त परमेश्वर नुसतं सांगतात हे विधी करा, तो विधी करा, तो विधी करा, तर त्याच्या बदली त्यांच्या विषयी परमेश्वराचा तोष कसा आहे, प्रसन्नता कशी आहे. तर स्वामी सांगतात की पुरुष आपले करणीय म्हणून प्रवर्ते. पुरुषाने काय केलं पाहिजे. पुरुष म्हणजे सर्वच आले, त्याच्यामध्ये स्त्रिया पण आल्या. म्हणजे स्वामी म्हणतात बाई पुरुषाहुनी असावे. पुरुषाहुनी असावे म्हणजे काय, का बरं असं उच्चारलं. कारण की स्त्रीला कुठलाही निर्णय घेत असताना काय करावं लागतं, स्वातंत्र्य नसते. कुठलीही स्त्री असो ती म्हणते यांना विचारावं लागेल किंवा यांना सांगावं लागेल किंवा घरी थोडं स्वयंपाक बनवून मग निघावं लागेल, पाणी भरून निघावं लागेल. हे काय आहे, अस्वातंत्र्यपणाचं हे लक्षण आहे. अशी स्त्री धर्माला पूर्णपणे समर्पित होऊ शकत नाही, ती अडकून राहणार आहे. पुरुषाचं तसं आहे का. पुरुष म्हणेल की चप्पल घालताना पुरुष म्हणते हा येतो बरं का मी थोडं जाऊन. कुठे येतो, काय चाललं, काहीच नाही. निळभट्ट निघाले आमच्या, त्यांनी काय सांगितलं का. त्यांच्या पत्नीने विचारलं कुठे चाललंय, तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पुरुष म्हणजे स्वतंत्र जीव आहे एक प्रकारे. स्वामींनी हे स्वातंत्र्य स्त्रियांना पण दिलेलं आहे. ते या वचनातनं ते दिलेलं आहे की पुरुषाहुनी असावे. तुम्ही काय पुरुषांपेक्षा कमी नाहीये. आपण फक्त बोलतो ना की बाबा स्वामींनी 100% आरक्षण दिलं स्त्रियांना वगैरे वगैरे. कुठल्या वचनात दिलं, तर माझं चिंतन असं आहे की या वचनात दिलेलं आहे की तुम्ही सुद्धा पुरुषाहुनी असावे. म्हणजे तुम्ही पण असंच असलं पाहिजे त्यांच्यासारखं. तुम्ही धर्माच्या बाबतीमध्ये तुम्ही पराधीन असता कामा नये. तुम्ही बाकीच्या प्रपंचामध्ये तुम्ही घरातल्या मोठ्यांच्या पुरुषांचे तुम्ही आज्ञा घ्या, त्यांच्या आज्ञेमध्ये राहा, परंतु धर्माच्या बाबतीमध्ये स्मरण करायचं असेल तर मग यांना विचारू नका. तुम्हाला देवपूजा करायची असेल तर यांना विचारून देवपूजा करू नका. म्हणजे तुम्ही तुमचं स्वतः हे ठेवा. जसं तुम्ही म्हणता हा मी भाजीला जाते, हा मी खरेदीला चाललेली आहे साड्यांच्या, हे तुम्ही स्पष्टपणे सांगता ना. म्हणजे तुमच्यामध्ये ती धमक आहे. हेच तुम्ही सांगायचं आहे की मी देवपूजा करते, आता मध्ये कोणी बोलायचं नाही, मी आता सूत्रपाठ पारायण एकटाच मी उठणार नाही. हे तुमच्यातलं पुरुषत्व जे आहे ते तुम्ही त्यांना जाणवून दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि विधीच्या बाबतीमध्ये तुम्ही कुठेही मागे हटायचं नाही. आणि पुरुषे आपले करणीय म्हणून प्रवर्ते म्हणजे सर्वच जो साधक आहे तो स्वतःचं कर्तृत्व म्हणून जर का एखाद्या क्रियेला प्रवर्तत असेल. तुम्ही जर का म्हणाल की बाबा नाही पण आम्हाला पैसे तर त्यांच्याकडनंच येतात, आम्हाला काही वस्तू मागायची तर मग त्यांच्याकडनंच ते येणार आहे ती. परंतु स्वामी म्हणतात की या गोष्टीचा काय विसरून जा. पहिली गोष्ट, पुरुष आपले करणीय म्हणून प्रवर्ते. तुम्ही फक्त काय करायचं आहे, हे माझं कर्तव्य आहे, स्मरण करणे माझं कर्तव्य आहे.
माझ्यावर संकट आलं म्हणून मी स्मरण करतोय हे नको पाहिजे. त्याच्यामध्ये सूत्रपाठ पाठ करणं म्हणजे सत्संगात सांगितलंय म्हणून नाही पाठ करायचं, हे माझं कर्तव्य आहे, मला हे करायचंच आहे. तुम्हाला आईपणाचं कर्तव्य माहिती आहे, तुम्हाला बहीणपणाचं कर्तव्य माहिती आहे, तुम्हाला पितापणाचं कर्तव्य माहिती आहे, मुलाचं कर्तव्य माहिती आहे, तुम्हाला मुलगी असण्याचं कर्तव्य तुम्हाला माहिती आहे. मग परमेश्वराचे साधक असण्याचं कर्तव्य तुम्हाला का नाही माहिती? किंवा त्या कर्तव्याविषयी आपण का नाही पेटून उठत आहे? तुम्ही जर का पेटून उठले त्याच्यामध्ये तर तुमचे अनंत कर्म त्याच्यात नाचणारच. स्वामी सांगतात की शांताबाईसांचे कर्म म्हणजे जाळताही जळल्या जात नव्हती, ती येथूनही आम्ही काय केलेलं आहे, सगळी जाळून टाकली, संपवून टाकली ती. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं, तुमच्यातला विधी पेटवावा लागेल, तेव्हा तुमचे ते कर्म नाचणार आहेत, असं सहज नाचणार नाही आहेत ते. आणि म्हणून इथे आपल्याला ते कुठलाही विधी करत असताना तर फक्त आता करायचं आहे, मग बाबांनी सांगितलं सत्संगात आलं की डोळे बंद करून बसायचं म्हणून डोळे बंद करू नका. ते डोळे कर्तव्य बुद्धीने ते डोळे बंद करा, कर्तव्य बुद्धीने तुम्ही नामस्मरण करा, कर्तव्य बुद्धीने लीळाचे चिंतन करा, कर्तव्य बुद्धीने करा की हा विधी मला माझ्या देवाने सांगितलेला आहे आणि तो मला करायचाच आहे. पतिव्रतेच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं, ती काय करते, लेकरुवांचं सगळं काय करते, घरातल्या सासरकडच्या लोकांचं काय उडबस सेवा दास्य ती करते. ती का करते, ते माझ्या पतीचे म्हणून करी, हे माझ्या पतीचं कार्य आहे, तर ते माझ्या पतीचं आहे त्याच्यामुळे ते मला करायचं आहे, हे त्याच्यामध्ये सगळं ते सांगितलेलं आहे. म्हणजे तिच्याकडे एवढी कर्तव्य बुद्धी आहे. तर तशी आपली असली आणि म्हणून जर का तुम्ही प्रवर्तले, म्हणजे जर का एखाद्या विधी करण्यासाठी प्रवृत्त झालात तर काय होईल, तया द्रव्याचे शते मिळती. महिलांचा प्रश्न हाच आहे ना, महिलांची समस्या काय आहे, पैशाचीच आहे. कारण की पैसा तुमच्याकडे सरळ येत नाही, तुम्हाला तिकडे मागावा लागतो, नंतरच येतो. परंतु स्वामींनी तुमची ही पण व्यवस्था केली. अर्थातच हे वचन महिलांवर नाहीये, परंतु मी ते प्रवचनाला जास्त प्रमाणात महिला असल्यामुळे आपण ते महिलांवर आणतोय ते वचन. पण अर्थातच महिलांसाठी हे कुठेतरी साह्यभूत वचन आहे, महिलांसाठी हे सांगितलेलं वचन आहे. या वचनाचा अर्थ मी पहिल्यांदाच असं लावतं की पुरुष आपले म्हणजे स्त्रीला सुद्धा स्वामी ते पुरुष म्हणून जे संबोधतात त्या वचनाचा अर्थ इकडे जोडलेला आहे मी. आणि तो कुठेतरी बघा आपल्याला बसतोय तो की त्या द्रव्याची शते मिळती. जर का एखादी स्त्री उभी राहिली एखाद्या कार्यासाठी, तिच्याकडे पैसे नाही आहेत, पण परमेश्वर त्यांच्याकडनं ते कार्य करवून घेणार. तुम्हाला जर का मी उदाहरण सांगितलं लीळेत चरित्रातलं, तर साधाईचा त्यांची आई आणि मैत्रीण त्यांची रत्नमाणिका, तर त्या जेव्हा आता स्वामींच्या त्या विभाग परिसरामध्ये आहेत त्यावेळेस त्याच्यामध्ये बघा ती लीळा येते, गुळाची भेली अर्पण केलेली. ती कशी केलेली आहे त्यांना तिथे कुठेतरी काही जात्यावरचं काहीतरी कार्य मिळालं, सेवा मिळाली आणि त्यांनी ते केलं आणि तिथे तर त्याच्यातनं त्यांना ते द्रव्य मिळालं, पैसे मिळाले आणि त्याच्यातनं त्यांनी स्वामींसाठी ते पूजाद्रव्य घेतलेलं आहे. म्हणजे आता त्यांच्याकडे काय आहे का, कुठली डिग्री आहे का, काय आहे, काही नाही आहे. आपलं चाललंय आणि फक्त स्वामींना काहीतरी अर्पण करायचं आहे. तर स्वामींनी लगेच काय केलेलं आहे, ती सेवा त्यांना उपलब्ध करून दिली, पैसे त्याच्यातनं उपलब्ध करून दिले आणि विधी करायला पुढे आणलेलं आहे. आता याच्यामध्ये तिथे आपल्याला परत बघायला मिळतं की 2 भेल्या फक्त व्यवस्थित राहिल्या आणि तिसरी भेली उष्टी झाली. आता त्या ठिकाणी त्या साधाईसानी जर का म्हटलं असतं की माझी वेली मी घेणार, बाकी ती कोणाची वेली असेल, हा अप्रामाणिकपणा झाला. हे धुळी लागण्याचं काम आहे. आपण असा विधीमध्ये अशा प्रकार कधीच करता कामा नये. एखादा विधी उपस्थित आहे तो सर्वांना घडला पाहिजे, तो समोरच्यालाही हे झाला पाहिजे, म्हणून आपण साह्यभूत असणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये साह्यभूतता हा जो काही प्रकार आहे तो असला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण जर का कर्तव्य आपलं केलं तर त्या द्रव्याची शते मिळते. याच्यासाठी अजून एक उदाहरण आपल्याकडे आहे की आमच्या महादाईसांना जेव्हा स्वामींना वस्त्र अर्पण करायचं आहे, त्यांना महागातलं आणि चांगलं वस्त्र अर्पण करायचं आहे, त्यांच्याकडे तेवढे पैसे नाहीत. त्यांना जर का समजा तुम्ही असं म्हटलं की त्यांना 500 रुपये मीटरवाला कपडा अर्पण करायचा आहे आणि त्यांच्याकडे 5च रुपये आहेत, ते जमून किती पैसे जमवणार.
500 रुपये आणि 5 रुपयामध्ये फरक आहे. आणि एक बाई जी कुठल्या प्रकारे तिला द्रव्य मिळणारच नाहीये, ती व्यक्ती कसं काय द्रव्य एवढं जमा करू शकेल. पण स्वामींनी बघितलं त्यांची तळमळ. दादोसांकडे गेले आणि दादोसांना म्हणतात असं असं आहे. ते म्हणतात अरे कशाला तू वस्त्र अर्पण करते एवढा महाग, एवढ्या पैशामध्ये पंगत होईल, चांगली चांगली खीरची पंगत कर. त्यांना खीर आवडायची, दादोसांना खीर आवडायची बरं का. आपल्या पंथामध्ये खूप मोठा गैरसमज आहे की स्वामींना खीर आवडत होती. स्वामींना खीरबीर नाही आवडत. स्वामींना स्मरण करणारे लोक आवडतात, स्वामींना विधी करणारे लोक आवडतात. परमेश्वर काय खीरबीर खायला बसलेत का हो? काही देवाला खीरबीर आवडत नाही. असं कुठल्या लिळेमध्ये की स्वामी म्हटले नाही नाही खीर करा बरं का, आम्हाला आवडते, कुठे सांगितलं का देवाने? असं कुठेही सांगितलेलं नाहीये. देवाला कोण आवडतं हे देवाने तिकडे स्पष्ट केलेलं आहे अनेक वचनांमधनं, लिळेंमधनं वगैरे. आणि म्हणून या ठिकाणी महादाईसा जे आहेत, महादाईसांना दादोस म्हणतात की खिरीचं श्वेत उपहार कर चांगला. ते म्हणतात नाही नाही मला आता हे काय माहिती आहे का, हे धुळी लावण्याचं काम आहे तर चांगलीच क्रिया, परंतु त्यांच्या त्या क्रियेची एकनिष्ठता जी आहे त्याच्यातनं त्यांना काय केलं जात आहे, बाजूला सारलं जात आहे. आणि मग ही धुळी लागणं आहे, पण ते स्वतःला धुळी लागू देत नाहीत. मग ते भटोबासांना जाऊन भेटतात. ते म्हणतात असं असं आहे, मी दादोसांना सांगितलं तर ते म्हणतात पंगत कर, पण मला पंगत नाही करायची. मग ते म्हटले असं कर ना, दादोस म्हणतात तसंच ऐक ना. ते पण दादोसांच्या बाजूनी बोलायला लागले. ती म्हटले नाही नाही हा पण काही कामाचं नाही. मग आता शेवटी कोणाकडे जायचं, आता देवाकडे गेल्या आणि देवाला सांगितलं असं असं आहे, दादोस आणि भटोबास असं म्हणतात. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात की जसं दादोस म्हणतात तसंच करा. मग स्वामींनी त्यांना तपासलं, जसं निळभट्टांना तपासलं तसं यांनाही तपासलं. तेव्हा ते म्हणतात नाही नाही मला वस्त्रच अर्पण करायचं. एवढी ठामपणा जो आहे की देवाने सांगून सुद्धा ते त्यांच्या विषयावर ठाम आहेत. स्वामींनी आता तो भाग बघितला असेल की यांच्यामध्ये ठामपणा हा प्रकार जो आहे हा गुणदायक आहे. म्हणजे हा ठामपणा आपल्याला पुढे उपयोगी येणार आहे यांच्यातला. आता ते वस्त्र अर्पण करतायत की भोजन देत आहेत हा भाग महत्वाचा नाहीये, हे ठाम आहेत हे भाग महत्वाचा आहे. आणि म्हणून स्वामींनी काय केलेलं आहे की त्यांच्या त्या ठामपणाला स्वामींनी साह्यभूत झालेले आहेत स्वामी. आणि मग त्यांना बरोबर साह्य झालं की ज्या ठिकाणी ते भिक्षेला जायचे त्या ठिकाणी त्या बाईचा जो भाऊ होता तो असं काहीतरी त्याच्याकडे वस्त्र वगैरे कोणीतरी गहाण ठेवायचं आणि मग ते खूप दिवस कोणी आलं नाही की मग ते वस्त्र यांनी विकून टाकायचं. अशातलं एक वस्त्र होतं जे स्वामींच्या योग्यच होतं. कोण होता असेल तो व्यक्ती ज्यांनी ते गहाण ठेवलेलं असेल, म्हणजे कुठून चालत आलेली आहे ती लिंग, आत्ता नाही झालं हे कोणीतरी गहाण ठेवलं त्याच्याकडे, म्हणजे तिथून ती सुरुवात झालेलं आहे. तिथून महादाईसांचं वस्त्र समर्पण हा विधी निश्चित झालेला आहे. आणि मग त्या ठिकाणी महाग असलेलं वस्त्र ते महादाईसांना त्यांच्याकडे असलेल्या द्रव्यातनंच उपलब्ध झालं, त्यांना तेवढ्यातच ते मिळालं. आणि ते धुळी लागू दिली नाही त्यांनी, त्यांच्या ध्येयावरून ते अजिबात हटले नाही. आणि जे अर्पण करायचं ते बरोबर देवाला अर्पण केलेलं आहे. हे काय आहे, द्रव्याची शते मिळती. म्हणजे द्रव्याची शते म्हणजे द्रव्य तर नाही मिळालं, परंतु त्या शतद्रव्य म्हणजे जेवढं काय त्यांना अपेक्षित होतं त्या द्रव्याचं त्यांना वस्त्र मिळालं. अर्थातच हे झालं ना की त्यांची जी कणव आहे ती कणव त्या कपड्याच्या त्या आवडीच्या त्या पद्धत त्या लेवलची ती झालेली आहे. आणि तसं ते वस्त्र मिळालेलं आहे. कदाचित वस्त्रापेक्षा पण त्यांची आवडी एवढी आहे की जेव्हा दादोसांना स्वामी ते परिधान करतात वस्त्र आणि दादोसांना विचारतात हे वस्त्र केवढ्याचं असेल, त्यांनी सांगितलं एवढ्याचं असेल. स्वामी म्हणतात ठीक आहे मग देतो आम्ही तेवढे पैसे, घेऊन या. ते म्हणतात नाही नाही थोडासा अजून महाग असेल, नाही थोडासा अजून महाग असेल. मग स्वामी म्हणतात हे वस्त्र कसं आहे, तेवढ्या महागाचं ह्याची किंमत द्रव्याने करता येणार नाही. हे आण एक लाहे म्हणजे याची किंमत किती असेल हे तुम्ही सांगू शकत नाही. अशा प्रकारे पुरुषे आपले करणीय म्हणून प्रवर्ते तया द्रव्याची शते मिळते. या वचनाचा अर्थ या ठिकाणी आपण बघितला. दंडवत हो.